नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भूषण दूत आणि स्वागत आहे तुमचं भूषण दूत अकॅडमीमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आता जस्ट कालच न्यूज आलेली आहे की डेट्समध्ये थोडाफार चेंज करण्यात आलेला आहे. तर एका आठवड्याने पहिला पेपर जो आहे दोनदा शिफ्ट झालेला आहे आणि त्यानंतर जवळपास आपण जर का बघितलं तर 2 आठवडे जो आपला पहिला पेपर होता ज्याचं स्कोरिंग कन्सिडर करण्यात होतं तो म्हणजे एसी रायटिंगचा पेपर. हा एसी रायटिंगचा पेपर आता जो आहे तो आय थिंक 18 तारखेला जो आहे तो आयोगाने घेतलेला आहे, बरोबर आहे. आणि आणखी जो शेड्यूल होता 19 तारखेला तो पेपर पुन्हा एक आठवडा इथिक्सचा पेपर जो शिफ्ट झालेला आहे. तर मग आपला जो मॉड्यूल राहणार आहे तुम्हाला सांगितलेलं आहे की तो मॉड्यूल एसे आणि इथिक्सचा. तर त्या मॉड्यूल्समध्ये आपण जे हे आहे तर आता आपल्याला वेळ तर आपण प्रयत्न करूयात की या मंथ एंड पर्यंत हे जे मॉड्यूल्स आहेत ते संपलेले पाहिजेत त्यामध्ये, बरोबर आहे. आणि केस स्टडीजचे काही लेक्चर्स आहेत, केस स्टडी काही आधी पण घेणार आणि इथिक्सच्या काही केस स्टडीज आहेत त्या नंतर एप्रिल फर्स्ट वीक मध्ये सुद्धा, कारण ते एक्झामच्या आधी तुम्हाला जास्त बेटरली अंडरस्टँड झाले पाहिजे तर त्या घेणार आहेत. तर आजचं आपलं जे काही सेशन आहे मित्रांनो ते आहे बेसिक टर्मिनॉलॉजीज बद्दलचं. ओके, तर आपलं हे जे ऍप आहे भूषण दूत अकॅडमी हे ऍप तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती पण तुम्हाला नोट्स वगैरे येतात त्या येणार आहेत. मित्रांनो, जर इथिक्स सेशनची बद्दल बोलायचं झालं तर इथिक्स मध्ये मी पूर्ण तयारी तुमच्याकडून घेणार आहे आणि याच्यामध्ये आपल्या ज्या इंटिग्रिटी, कंपॅशन, प्रोबेटी या सगळ्या 20+ संकल्पना आहेत त्या आपण घेणार आहोत आणि केस स्टडीज. आणि तुम्हाला मित्रांनो 2023 पासून तर 25 एकूण एक प्रश्न जो आहे तो मी तुमचा डिस्कस करणार आहे आपल्या बॅच मध्ये आणि लिखित स्वरूपामध्ये सुद्धा तुम्हाला स्पष्टीकरण देण्यात येणार आहे. ओके, तर मित्रांनो आता आपण येऊयात. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की टर्मिनॉलॉजीज जो आहे तो हा जो एक पार्ट आहे आपल्या टर्मिनॉलॉजीज, विविध बेसिक टर्मिनॉलॉजीज कुठल्या कुठल्या आहेत तर त्या आपल्याला स्टडी करायच्या आहे त्याच्यामध्ये. ओके, तर त्याच्याबद्दलचं आपलं आजचं सेशन आहे. आणि टर्मिनॉलॉजीज म्हणजे एखादी संज्ञा. ओके, एखादी संज्ञा आहेत, काही टर्म्स आहेत आपल्या सिलेबस मध्ये आलेल्या ज्याच्यामध्ये काय की कंपॅशन ज्याला आपण करुणा असं म्हणतो, इम्पथी म्हणजे सहअनुभूती, सिंपथी म्हणजे सहानुभूती, इंटिग्रिटी सचोटी, नॉन पार्टिझनशिप, ओके, ते अगेन पक्षनिरपेक्षता, ओके, देन इम्पार्शलिटी. ह्या खूपशा अशा टर्म्स आलेल्या आहेत. तर ह्या मी तुम्हाला सांगितलं की आपल्या बॅच मध्ये 20 टर्म्स मी घेणार आहे. आजचे सेशन जे आहे ते युट्यूब आणि हे दोघांसाठी कॉमन आहे, पण याच्या पुढचे जे काही सेशन्स राहणार आहेत तर ते फक्त आपल्या बॅच मध्ये राहतील, बरोबर आहे. डेफिनेटली मी युट्यूब मध्ये काही सेशन तुम्हाला गायडन्स म्हणून घेत राहणारच आहे. तर मित्रांनो, कुठली पण टर्मिनॉलॉजी येते युजली तर टर्मिनॉलॉजी दोन प्रकारे येऊ शकते. एखादी टर्मिनॉलॉजी 10 मार्काच्या प्रश्नाच्या स्वरूपात येते की तुमच्या मते भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय, त्याचा तुमच्या जीवनात तुम्ही उपयोग कसा करू शकता. तिथे भावनिक बुद्धिमत्ता ही पूर्ण 10 मार्कासाठी आलेली आहे. तर त्याच्यामध्ये ते लिहिण्याचा अप्रोच तुमचा वेगळा असला पाहिजे. आणि एखाद्या याच्यामध्ये फक्त भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय ही डेफिनेशन स्वरूपात येतं. आपण बघितलं की पहिल्या प्रश्नामध्ये 5 जो पॅटर्न आहे आयोगाचा, बरोबर आहे, की त्याच्यामध्ये काय आहे की पहिल्या प्रश्नामध्ये आधी 5 सब पण दिलेले तिथे फक्त 2 मार्कासाठी येते. मग 2 मार्कासाठी येते म्हणजे किती शब्दामध्ये, 30 शब्दामध्ये येते. जेव्हा एखादी टर्मिनॉलॉजी जी आहे ती फक्त 30 शब्दामध्ये, 35 शब्दामध्ये 2 मार्कासाठी असते, लिहायची असते, तर त्यात फक्त त्याची डेफिनेशन लिहायची आणि त्याचा प्रशासकीय कामामध्ये उपयोग काय आहे फक्त एवढंच लिहायचं असतं. पण जर 10 मार्कासाठी आले त्याचे विविध पैलू असतात, 10 पेक्षा जास्त मार्काला काही येऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, पण प्रत्येक टर्मिनॉलॉजी मी डिटेल का घेणार आहे, डिटेल म्हणजे यासाठी घेणार की याचा उपयोग तुम्हाला केस स्टडी लिहिताना सुद्धा होतो. 10 मार्काचा प्रश्न आला तेव्हा तर होतोच होतो, पण जेव्हा तुम्ही केस स्टडी लिहिणार मित्रांनो तर ते केस स्टडी लिहिताना सुद्धा तुम्हाला याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होणार आहे. मग आता समजा सचोटी आहे तर इंटिग्रिटी हा आहे, तर हा कुठल्याही उदाहरणामध्ये इंटिग्रिटीचा कन्सेप्ट तुम्ही फिट बसू शकता, बरोबर आहे, कारण प्रत्येक व्यक्तीने इमानदार राहिलं पाहिजे हा त्याच्यामध्ये. तर मग तुम्ही त्याच्यामध्ये त्या सचोटीचे विविध अँगल्स आहेत ते केस स्टडीमध्ये लिहिताना सुद्धा काय करू शकता, इन्क्लूड करू शकता. नेहमी लक्षात ठेवायचं मित्रांनो, आपल्याला टोटल 60 टॉपिक्स आहेत. तर या 60 टॉपिक्स पैकी आता तुम्हाला 6 केस स्टडीज आहेत ना, तर एखाद्याच्यामध्ये काही इमोशनल इंटेलिजन्सचा अँगल लिहा, एखाद्या केस स्टडीमध्ये काय लिहा, इंटिग्रिटीचा अँगल लिहा. नाही तुम्ही 4 केस स्टडीमध्ये इंटिग्रिटी बसतात, तसं नाही व्हायला पाहिजे. ओके, एखाद्या याच्यामध्ये आणखी जर का आपण बघितलं तर इम्पार्शलिटीचा कन्सेप्ट लिहा, कंपॅशनचा बद्दल लिहा, असं तुम्हाला लिहावं लागणार आहे. तर आता पण जेव्हा केस जे मी 20 जवळपास 18 ते 20 टर्मिनॉलॉजीज ज्या आहेत तुमच्या त्या डिस्कस करणार आहेत या आपल्या बॅच मध्ये. तर त्याच्यामधले पहिली टर्मिनॉलॉजी जी आहे, आता कुठली टर्मिनॉलॉजी जर आपण घेतो मित्रांनो तर त्या टर्मिनॉलॉजीचे सगळ्यात पहिले महत्वाचा मुद्दा आहे की त्याची तुम्ही व्याख्या लिहिली पाहिजे, की त्याची व्याख्या काय काय, डेफिनेशन ऑफ दॅट, बरोबर आहे, त्याची व्याख्या लिहा. ओके, की काय एखादी गोष्ट आहे, कंपॅशन, करुणा, करुणा म्हणजे काय असते, बरोबर आहे. मग त्याच्यानंतर त्याच्यामधले विविध कंपोनंट काय काय, म्हणजे त्याची वैशिष्ट्ये काय काय, त्याची काय वैशिष्ट्ये काय काय, बरोबर आहे. हा, विच आर द त्याला आपण कॅरेक्टरिस्टिक फीचर्स, फीचर्स किंवा कॅरेक्टरिस्टिक्स त्याचे, बरोबर आहे. मग ते लिहिल्यानंतर त्याचे इम्प्लिकेशन्स म्हणजे त्याचा उपयोग काय काय, डेफिनेशन, इम्प्लिकेशन्स. इम्प्लिकेशन लिहिलं की त्याच्यानंतर
त्याची उदाहरणे किंवा अवतरणे. अवतरणे म्हणजे कोट, त्याच्याबद्दल आलेली एखादी कोट, एखाद्या व्यक्तीची त्याबद्दल आलेली काय कोट असेल. उदाहरणे म्हणजे काय एक्झाम्पल्स, त्याच्या रिलेटेड काय एक्झाम्पल्स. आणि फिफ्थ पॉइंट, ती जर का ती गोष्ट आहे ती डेव्हलप करण्यासाठी आहे का, आणि ती जर आपण डेव्हलप केली तर आपण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे. सो ती गोष्ट हाऊ टू डेव्हलप. ओके, ती गोष्ट विकसित कशी करायची जीवनामध्ये, जर तुम्हाला सचोटी विकसित करायची आहे, विकसित कशी करायची. बरोबर आहे. आणि देता आला तर याच्यामधला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अँगल, ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये त्याचा उपयोग काय. बरोबर आहे. आणि नेक्स्ट कन्क्लुडिंग रिमार्क, त्याच्याबद्दलचं काय कन्क्लुजन, कन्क्लुडिंग रिमार्क काय काय आहे. आपण प्रत्येक डेफिनेशन जी आहे ती या स्वरूपामध्ये बघणार आहोत. ओके, एक एक गोष्ट एकदम बेसिक टू ऍडव्हान्स पर्यंत मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. मग तू बघा डेफिनेशनच्या स्वरूपात झालं, जर 2 मार्कासाठी येत असेल, म्हणजे जसं 10 मार्काचा प्रश्न येतो त्याच्यात 5 सब पॉईंट असतात, म्हणजे ती त्याला म्हणतात डेफिनेशन, आणि एक प्रश्न तुमचा डेफिनेशनचा राहणार आहे. मग जेव्हा तुमचा प्रश्न डेफिनेशन राहील मित्रांनो, तेव्हा हा जो व्याख्या जी आहे फक्त व्याख्या लिहायची. बरोबर आहे. आणि त्याचं उदाहरण लिहून द्यायचं. बरोबर आहे. उदाहरणे किंवा अवतरणे किंवा ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये त्याचा उपयोग काय, बस इतकाच पॉईंट तुम्हाला लिहायचा आहे. पण जर 10 मार्काच्या स्वरूपात आलं तर हे सगळे पॉईंट तुमचे जे आहेत ते कव्हर झालेले असले पाहिजेत. ओके, सो आजची आपली पहिली टर्म जी आहे ती आता आपण घेऊयात याच्यामध्ये, आणि ती म्हणजे इंटेग्रिटी. ओके, इंटेग्रिटी म्हणजेच काय, ज्याला आपण काय म्हणतो सचोटी. ओके, सो दॅट इज इंटेग्रिटी, सचोटी. मग आता सचोटी म्हणजे काय, व्हॉट इज एन इंटेग्रिटी. मग इंटेग्रिटी लिहिताना सगळ्यात पहिली सुरुवात कशाने करायची मी म्हटलं होतं तुम्हाला, व्याख्येने. बरोबर आहे. मग इंटेग्रिटीची व्याख्या काय म्हणते, इंटेग्रिटीची व्याख्या म्हणते की आपली मूल्य, लक्षात घ्या सचोटी म्हणजे व्यक्तीच्या मूल्यमध्ये, पहिली गोष्ट काय आली मूल्य, दुसरे काय आले विचार, शब्द आणि कृती. लक्षात घ्यायचं 4 कंपोनेंट. ओके, सचोटी म्हणजे काय, व्यक्तीच्या मूल्यामध्ये, विचारामध्ये, ओके, शब्दांमध्ये आणि कृतीमध्ये पूर्ण सुसंगती असणे. बरोबर आहे. जे मनात आहे तेच तोंडावर असणं म्हणजेच काय सचोटी. मूल्य, विचार, शब्द आणि कृती. इथेच लर्न करा. ओके, कोणत्याही दबावाखाली किंवा लाभाच्या प्रलोभनाखाली किंवा भीतीमुळे आपल्या नैतिक तत्वापासून दूर न ढळणे म्हणजे सचोटी. पुढे काय की कोणत्याही दबाव किंवा प्रलोभन आणि भीती, कोणत्या 3 गोष्टी. बरोबर आहे ना. हा, या गोष्टींमुळे नैतिक तत्व आपण ढळलो नाही पाहिजे. बरोबर आहे. तत्वापासून न ढळणे, कोणते कोणते, दबाव, लाभ आणि भीती. बरोबर आहे. हा, यामुळे आपल्या नीतीपासून न ढळणे म्हणजेच काय सचोटी. मग आता एखादी ऑर्गनायझेशन, एखादा व्यक्ती, त्याचं त्याच्याबद्दल काय मत आहे हेही तुम्ही व्याख्येमध्ये लिहू शकता. ओके, सो ऑर्गनायझेशन ऑफ इकॉनॉमिक कॉपरेशन अँड डेव्हलपमेंट, ओईसीडी खूपदा येते इकॉनॉमिक्स मध्ये, तर त्यांनी पण त्याची व्याख्या केलेली आहे. त्याने काय म्हटले की सचोटी म्हणजे मूल्य आणि कृती यांच्यामधली सुसंगता. ओके, तुम्ही एखादा रेफरन्स टाकू शकता. ओके, सो इंटिग्रिटी कन्सिस्टन्सी बिटवीन व्हॅल्यूज अँड ऍक्शन, तुम्ही एखादी इंग्लिश मध्ये देऊ शकता. हो, एखाद्या उत्तरामध्ये लिहिताना थोडंफार एखाद्या इंग्लिश मध्ये पण तुम्ही कोड जर लिहिला तरी चालेल, काही फरक नाही, मराठी माध्यम जरी असलं तरी. ओके, नेक्स्ट आता पुढे पण जाऊया त्याच्यामध्ये. अगेन सीएस लेविस यांचं एक फार महत्वपूर्ण असं हे आहे, एक कोट आहे सीएस लेविस. ओके, एक हे पॉलिटिकल थिंकर झालेले आहेत. ओके, यांचं म्हणणं की कोणी पाहत नसताना देखील योग्य ते करणे म्हणजे सत्यनिष्ठा किंवा सचोटी. कोणीही पाहत नसताना योग्य ते करणे म्हणजेच काय सचोटी, सत्यनिष्ठा. फार चांगला आहे. तुम्ही सीएस लेविसचा हा कोट सुद्धा त्याच्यामध्ये टाकू शकता. बरोबर आहे. हा, मग आता सचोटीची प्रोसेस कशा प्रकारे फ्लो होते, तुम्ही एखादा फ्लोचार्ट बनवू शकता की आंतरिक नैतिक मूल्य, आपले इंटरनल काही मूल्य असतात. बरोबर आहे. मग त्या नैतिक मूल्यांपासून आपण नैतिक काय घेतो, निर्णय घेतो. हा निर्णय घेताना आपण कोणाच्याही दबावाला झुकत नाही. बरोबर आहे. हा, कोणाच्याही दबावाला न झुकणे. आणि विचार, शब्द आणि कृती. ओके, याच्यामध्ये काय आहे, आपली मूल्यांसोबतच विचार, शब्द आणि कृतीमध्ये सुसंगता असते, तेव्हा काय होते सचोटी निर्माण होते. बरोबर आहे. ती असते सचोटीची प्रोसेस. तसं एखादं डायग्राम जी आहे की मूल्य आहे. ओके, हा, ते त्याच्यावर नैतिक निर्णय घेताना कुठले दबावाला न झुकणे. ओके, न झुकता विचार, कृती आणि शब्द कृती दिसवट याला, आणि त्याच्यावर नैतिक निर्णय जे आपण घेतो तर ती काय होते आपली सचोटी होते. ओके, हा, नेक्स्ट. बरोबर आहे. आपण ऑलरेडी बघितले की मग काय सचोटी म्हणजे काय, तर डेफिनेशन काय, वाचा म्हणजे वाणी, वाणी आणि कृतीतली एकवाक्यता, जे आपण बोलतो नेमके तेच वागणे, जेव्हा कोणी पाहत नसते तेव्हाही योग्य तेच करणे. सीएस लेविस यांची डेफिनेशन आहे ती म्हणजेच काय मित्रांनो सचोटी आहे. ओके, हा,
मग आता हा महत्वाचा पाठ आहे. कोणी तुम्हाला सचोटी म्हटलं तुम्ही हो चांगल्या प्रकारे वागणे, वाच्य आपली मूल्य आहेत, शब्द आहेत, कृती आहे, बरोबर आहे, यांच्यामधली आपली जी काही सुसंगतता म्हणजे काय आहे, कन्सिस्टन्सी बिटवीन देम, ओके, दॅट इज नथिंग बट व्हॉट, सचोटी. ती काय सचोटी आहे. हे आपलं झालं. हे डेफिनेशन कोणीही लिहू शकतं. मेन गेम काय होतो, त्याचे कंपोनंट जेव्हा येतात, जेव्हा मला वाटतं की एखादा व्यक्ती इमानदार आहे, सचोटी आहे एखाद्यामध्ये, एखादा व्यक्ती इंटिग्रिटी आहे, म्हणजे काय तुम्ही तो व्यक्ती प्रामाणिक आहे, बस झालं. इथपर्यंत आपण सांगू शकतो. हे तर लहान बाळ सुद्धा सांगू शकतो. मग आपल्याला एक एमपीसी तयारी करणारा विद्यार्थी आहे, याचं उत्तर सचोटी बद्दलचं कसं असलं पाहिजे, इंटिग्रिटी बद्दलचं काय असलं पाहिजे, याचं अंडरस्टँडिंग आपल्याला आलं पाहिजे. तर मग आता मेन खरा गेम सुरू होतो की ज्यातनं एक अभ्यासू विद्यार्थ्याची ओळख जी आहे की कोणाला इथिक्स खरं समजतं, तर आपल्या याचे सचोटीचे काही कंपोनंट आहेत की एखाद्या व्यक्तीमध्ये सचोटी आहे म्हणजे काय आहे. तर पहिला महत्वाचा काय की मोरल युनिफॉर्मिटी, नैतिक अखंडता त्याच्यामध्ये असते. सो पहिला मुद्दा काय आहे, नैतिक अखंडता. तर कोर एलिमेंट सचोटीचे प्रमुख घटक कोणते, नैतिक अखंडता, संकटाच्या वेळी सुद्धा फायद्याचे प्रलोभन असताना स्वतःची तत्वे न सोडणे. तर अशा जेव्हा पेपर सेटर असतो त्याला जे असे वर्ड दिसलेत, नैतिक अखंडता, मोरल युनिफॉर्मिटी, तो थोडा इम्प्रेस होतो त्याच्यातून, बरोबर आहे. नेक्स्ट अकाउंटेबिलिटी. याच्यामध्ये काय तर एखादा अधिकारी, त्यात इंटिग्रिटी म्हणजे काय की तो अकाउंटेबिलिटी पण आहे त्याच्यामध्ये. आपल्या हातून जर का चूक झाली असेल तर ते मान्य करण्याचं त्याच्यामध्ये काय आहे, धाडस आहे. तर बघा पहिला मुद्दा काय, मोरल युनिफॉर्मिटी. दुसरी गोष्ट काय, अकाउंटेबिलिटी. तो व्यक्ती काय, अकाउंटेबिलिटी ही वेगळी टर्म सुद्धा आहे, बरोबर, पण ही सचोटीशी संबंधितच आहे की कुठलीही गोष्ट जर का झाली असेल तर त्याला आपण अकाउंटेबिलिटी म्हणतो किंवा आन्सरेबिलिटी म्हणतो, बरोबर आहे. की इथे आपल्याला उत्तरदायित्व आहे आपण त्याच्यामध्ये, बरोबर आहे. आपण अकाउंटेबल आहोत, काही जर का घडलं असेल तर ते त्याची जबाबदारी स्वीकारणं. जसं मित्रांनो लाल बहादूर शास्त्रींचं एक्झाम्पल आहे की लाल बहादूर शास्त्री जेव्हा रेल्वे मंत्री होते तेव्हा एकदा रेल ऍक्सिडेंट झाला होता आणि त्याची जबाबदारी घेत त्यांनी आपल्या रेल्वे मंत्रिपदाचा काय दिला होता, राजीनामा दिला होता, बरोबर आहे. सो दॅट इज व्हॉट ही हॅज टेकन द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ दॅट. त्यांनी काय घेतली, उत्तरदायित्व घेतलेलं आहे, बरोबर आहे. हा नेक्स्ट पारदर्शकता म्हणजे काय, ट्रान्सपरन्सी. म्हणजे मनात एक दुसरे असं नसता, आपल्या कामांमध्ये काय असणे, ट्रान्सपरन्सी असणे. नेक्स्ट निस्वार्थीपणा म्हणजे काय, सेल्फलेसनेस. स्वतःच्या वैयक्तिक लाभापेक्षा काय योग्य आहे याला काय देणे, महत्व देणे. ओके, सो आपल्या सिस्टमसाठी काय योग्य आहे हे कळणे, निस्वार्थीपणा आहे आपल्या याच्यामध्ये. ओके, जसं जेव्हा सौरव गांगुली जेव्हा कॅप्टन होता तर तेव्हा त्याचा परफॉर्मन्स योग्य येत नव्हता, तर तेव्हा त्यांनी वीरेंद्र सहवाग जे त्यांना ओपनर म्हणून हे केलं होतं. वीरेंद्र सहवाग 6व्या नंबरवर खेळत होते, बरोबर आहे, आणि ते ऍज अ बॉलर म्हणून आले होते. आणि वीरेंद्र सहवाग आजही त्या गोष्टीला मानतात की असा मी कधी कर्णधार नाही बघितला, बरोबर आहे, की ज्यांनी आपली स्वतःची पोझिशन जी आहे ती सॅक्रिफाईस केली ओपनर म्हणून. आणि मला एक ओपनर म्हणून नंतर सहवाग एक देशाचा फार मोठा फेमस ओपनर आणि फेमस खेळाडू म्हणून उदयास आला. सो दॅट इज व्हॉट, निस्वार्थीपणा जेव्हा असेल तेव्हा तुमची सचोटी जी आहे तेव्हा तुमचे मूल्य हे जगाला कळतील. काय काय आपण बघितलं याच्यामध्ये, मोरल युनिफॉर्मिटी, देन आन्सरेबिलिटी, बरोबर आहे, म्हणजेच काय किंवा अकाउंटेबिलिटी. नेक्स्ट ट्रान्सपरन्सी, देन सेल्फलेसनेस अँड ह्युमॅनिटी इन द ऍक्शन. तुमच्या कृतीमध्ये काय असली पाहिजे, नम्रता जेव्हा असेल तेव्हा आपण म्हणू, बरोबर आहे, अहंकार न ठेवता स्वतः मर्यादा मान्य करून इतरांच्या मतांचा आदर करणे. सो दॅट इज द ह्युमॅनिटी इन ऍक्शन, ज्याला आपण म्हणतो कृतीमध्ये काय असणे, नम्रता असणे. सो बेस्ट एक्झाम्पल इज डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सर, बरोबर आहे. राष्ट्रपती असताना तुम्ही बघितलं की किती सामान्य, ही इज नोन ऍज पीपल्स प्रेसिडेंट. ओके, बिकॉज त्यांच्या याच्यामध्ये काय होती, नम्रता. राष्ट्रपती असताना त्यांची सचोटी जपली, ती कशा माध्यमातून जपली, ह्युमॅनिटी इन हिज ऍक्शन्स. ओके, सो दिस इज व्हॉट, हे आपले जे काही 4 कंपोनेंट्स आपण बघितले, 5 कंपोनेंट बघितले. पुन्हा एकदा व्हॉट आर द सचोटी घटक, यातले एखाद 2 पसंत की 5 लिहिले पाहिजे तुम्ही, एखादे 2-3 जरी मुद्दे लिहिले तरी चालेल. ओके, काही तुम्ही लक्षात राहू शकतं. मोरल युनिफॉर्मिटी खूप चांगला वर्ड आहे, नैतिक अखंडता, उत्तरदायित्व आहे, रिस्पॉन्सिबल आहे. नेक्स्ट पारदर्शकता आहे, ट्रान्सपरन्सी आहे, निस्वार्थपणा आहे, अँड ह्युमॅनिटी इन द ऍक्शन आहे, कृतीमध्ये नम्रता आहे. तुम्ही यातले 2-3 जरी मुद्दे लिहिले, सगळे नाही लिहिले तरी चालेल, पण लक्षात ठेवायचं तुमच्या याच्यामध्ये. ओके, सो दॅट इज द पार्ट ऑफ सचोटी प्रमुख घटक. पहिला पॉईंट आपण बघितला व्याख्या. व्याख्यानंतर आपण काय आलो, प्रमुख घटक सचोटी मधले कुठले कुठले आहेत. ओके, हा तुम्हाला एकदा डायग्राम जर का काढायची असेल तुम्ही डायग्राम सुद्धा की नाही, आता वैशिष्ट्य काय काय, जसं कॅरेक्टरिस्टिक्स आपण ज्याला आपण म्हणतो, बरोबर आहे. हा, सो दॅट इज व्हॉट कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय की एखादा सचोटीचा आराखडा कसा असतो, तो नैतिक धैर्य. पहिला कंपोनेंट आहे सचोटीचा, तो कोणता आहे, नैतिक धैर्य. ओके, अशी डायग्राम तुम्ही काढू शकता. ही डायग्राम पूर्ण लक्षात ठेवा त्याच्यामध्ये. ही डायग्राम तुम्ही इव्हन एखादा केस स्टडी आहे त्याच्यामध्ये सुद्धा युज करू शकता. ओके, नैतिक धैर्य म्हणजे काय, मोरल करेज. ओके, हा, तर सचोटीचा आराखडा, इंटिग्रिटी ऑफ द फ्रेमवर्क कशी आहे, तर पहिले काय मोरल करेज आहे की चुकीला गोष्टीला विरोध करण्याचं काय त्याच्यामध्ये धाडस आहे. नेक्स्ट पारदर्शकता, आपल्या काम आणि हेतू याच्यामध्ये काय स्पष्टता आहे. नेक्स्ट जबाबदारी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे की स्वतःच्या चुका मान्य करण्यासाठीची तयारी ठेवणे आहे. ओके, आणि नेक्स्ट काय सुसंगतता, कंटिन्युटी इन द ऍक्शन. ओके, ज्याला तुम्ही आणखी
हे म्हणू शकता. तुम्ही म्हणाल की वैशिष्ट्य जी आहे आणि त्याचा जो काही फ्रेमवर्क आहे, आराखडा आहे, या गोष्टी जवळपास सेमच आहेत का? येस, सेमच आहे. बरोबर आहे. यात काय काही जास्त भिन्नता नाहीये. जो आपण बघितलं की त्यातले कोर कंपोनंट काय आहे, तीच त्याची काय वैशिष्ट्य आहेत. बरोबर आहे. सो तुम्ही इन केस ऑफ वैशिष्ट्ये नाही लिहिली आणि जर हा सुद्धा पार्ट मांडला, कारण शेवटी काय आपल्याला मित्रांनो तुम्हाला 150 वर्ड्स मध्ये सगळ्या गोष्टी संपवायच्या आहेत. इथे मी खूप डिटेलमध्ये घेणार आहे प्रत्येक टॉपिक टर्मिनॉलॉजीज की यातला तुम्ही कुठल्याही फ्रेमिंग किंवा कुठल्या अँगल यूज करू शकता. तर सचोटीचा आराखडा काय काय मित्रांनो? पहिले काय आहे? मोरल करेज. बरोबर आहे. पहिले काय? मोरल करेज. ओके, ज्याला तुम्ही काय म्हणतात? मोरल युनिफॉर्मिटी सुद्धा म्हणता. नेक्स्ट पारदर्शकता आहे, ट्रान्सपरंटी, देन रिस्पॉन्सिबिलिटी. बरोबर आहे. अँड कंटिन्युटी. ओके, सुसंगतता. बरोबर आहे. आपली मूल्य न बदलणे. ठीक आहे. हा, तर ह्या ज्या हे आता याच्यातनं काय बनतो? सचोटीचा एक आराखडा बनतो. दॅट इज द इंटिग्रिटी ऑफ द फ्रेमवर्क. तर आता अशा प्रकारे आपल्या मित्रांनो दोन गोष्टी झालेल्या आहेत. मग आता पुढे पहिले दोन पार्ट आपले झालेले आहेत, त्याच्यामध्ये तिसरा आपण याच्यामध्ये आराखडा घेतला. ठीक आहे, याला पण थर्ड पार्ट पकडला. मग सचोटीचे सूत्र म्हणजे काय? तुम्ही हे करू शकता की विचार, शब्द आणि कृती इक्वल टू म्हणजे काय? एकच असते. उपनिषदामध्ये आहे की सत्य वद धर्म चर. बरोबर आहे. जो सत्यवदन करतो तोच काय? धर्म हे करतो. आता इथे मित्रांनो धर्माचा अर्थ म्हणजे काय? हिंदू मुस्लिम हे धर्म नाहीये. जेव्हा जेव्हा महाभारतामध्ये धर्माचा उल्लेख आलेला आहे ती म्हणजे तुमचं कर्तव्य. दॅट इज युअर ड्युटी अँड राईटनेस. बरोबर आहे. हा, योग्य ते वागणे. योग्यता कशामध्ये आहे? काय तुमचं कर्तव्य आहे, तो म्हणजे धर्म. तर जेव्हा जेव्हा धर्माचा रेफरन्स येणार आपल्या लेक्चरमध्ये खूपदा येणार आहे धर्माचा रेफरन्स. सो दॅट धर्म इज नॉट अ रिलिजन. ओके, इट इज युअर ड्युटी. की कर्तव्य अधिकारी म्हणून तुमचं काय आहे आणि कुठली गोष्ट योग्य आहे ती म्हणजे काय? धर्म असेल. तर सत्यवदन करणे हा हे म्हणजेच काय आहे? धर्म आहे. तर विचार, शब्द, कृती याच्यामध्ये काय? एक वाक्यता. सो एखादा सूत्र तुम्ही टाकू शकता, त्यातनं एक्झामिनरला खूप चांगलं वाटेल, खूप इफेक्टिव्ह वाटेल तुमचं रिप्रेझेंटेशन. ओके, मग आता सचोटी आहेत, मग त्याचे फायदे काय काय आहेत? ओके, सचोटीचं जीवनातलं महत्व काय काय? ओके, आपल्या जीवनामध्ये महत्व काय काय? सचोटी असलेली व्यक्ती व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनात समान नैतिक वर्तन करते. बरोबर आहे. जो व्यक्ती व्यक्तिगत जीवन असो किंवा सार्वजनिक असो, दोन्ही याच्यात त्याचं हे काय असतं? वर्तन समान असतं. प्रशिक्षणात सचोटीमुळे भ्रष्टाचार कमी होतो आणि लोकांचा काय होतो? मग काय फायदा आहे त्याचा? तर भ्रष्टाचार कमी होईल आणि त्यामुळे काय होणार? प्रशासनामध्ये मेन काय आहे महत्वाचं आहे की लोकांचा विश्वास निर्माण होतो आणि त्यामुळे भ्रष्टाचार काय होतो? कमी होतो. प्रशासकीय क्षेत्रात जसं युपीएससी आणि एमपीएससी आहे, याच्यामध्ये सुद्धा सचोटी हा विषय आहे. तुम्ही हे लिहू शकता. प्रशासकीय अधिकाऱ्याकडे सचोटी असेल तर तो काय? भ्रष्टाचार मुक्त कारभार करू शकतो आणि त्यातनं प्रतिमा सुधारू शकते, लोकांचा विश्वास संपादन करण्यात येऊ शकतो. हा इंटिग्रिटीचा काय? अधिकाऱ्यामध्ये इंटिग्रिटी असली पाहिजे, याचा फायदा आहे. ओके, नेक्स्ट व्यावसायिक प्रतिष्ठा. ज्या व्यवसायाकडे सचोटी असते त्याच्याकडे काय? जर आपण व्यवसायामध्ये जर काही इंटिग्रिटी असेल तर तुमची काय होते? तुमची प्रतिष्ठा वाढते. बरोबर आहे. हा, तर तुमची प्रतिष्ठा वाढते, ग्राहक दीर्घकाळ टिकतो त्याच्यामध्ये. बरोबर आहे. हा, तर हा महत्वाचा आहे. नेक्स्ट मानसिक शांतता. अगेन मानसिक शांतता आहे की सचोट वागणारी व्यक्ती भीतीमुक्त असते, कारण तिला कोणतंही असत्य लपवावं लागलं नाही, कुठलीही त्याला ग्लानी होत नाही, कुठली दुविधा मनस्थितीमध्ये तो येत नाही, ज्याला आपण म्हणतो. बरोबर आहे. हा, तर द्विधा मनस्थिती जी आहे, क्रायसिस ऑफ कन्सायन्स आपण ज्याला आपण म्हणतो, अंतरात्म्याची द्विधा मनस्थिती, तर त्याच्यात तो अडकून राहत नाही. त्याच्या आयुष्यात काय असते? शांतता असते. बरोबर आहे. सो मानसिक शांतता की हिंदीमध्ये कोट आहे ना कि माना कि औरों के मुकाबले कुछ ज्यादा पाया नहीं मैंने, पर खुश हो कि खुद को गिराकर कभी कुछ उठाया नहीं मैंने. तर तुम्हाला ती मानसिक शांतता असणार. बरोबर आहे. व्यावसायिक प्रतिष्ठा तुम्हाला असणार. बरोबर आहे. सो तुम्हाला प्रतिष्ठा वापरेल. प्रशासकीय क्षेत्रात तुम्हाला माहिती आहे की तुमचं इमेज खूप चांगली राहते त्याच्यामध्ये. बरोबर आहे. भ्रष्टाचार मुक्त तुमचा काय असतो? कारभार असतो. ओके, तुम्ही याच्यामध्ये मग एक्झाम्पल्स देऊ शकता. अशोक खेमकाचं एक्झाम्पल देऊ शकता, तुकाराम मुंडे सरांचे एक्झाम्पल्स देऊ शकता. तसे तुम्ही मधामधात काय एक्झाम्पल सुद्धा देऊ शकता. बरोबर आहे. आता अनेक विद्यार्थी लोकांना वाटतं मित्रांनो की सचोटी आणि प्रामाणिकता या दोन्ही समान बाबीच आहेत. ओके, सो नंबर ऑफ पर्सन दे फील की सचोटी आणि ऑनेस्टी आणि इंटिग्रिटी या समान गोष्टी आहेत, पण असं आहे का? नाही. मग याच्यामधला फरक काय आहे? डिफरन्स काय काय आहे? तर प्रामाणिकता, ऑनेस्टी म्हणजे काय? एखादी गोष्ट जशी आहे तशी सांगणे म्हणजेच काय? ऑनेस्टी किंवा प्रामाणिकता आहे. इंटिग्रिटी म्हणजे काय? केवळ सत्य बोलणेच नाही, आहे तशी सांगणे म्हणजे काय? प्रामाणिकता जी आहे ती सांगणं. तर सत्य जगणे. बरोबर आहे. ही एक अंतर्गत प्रणाली आहे ज्या संपूर्ण चारित्र्याला काय देते? आकार देते. सो दॅट इज अ इंटिग्रिटी. सो इंटिग्रिटी इज द ऍडव्हान्स स्टेप और नेक्स्ट स्टेप ऑफ दी ऑनेस्टी. प्रामाणिकतेची नेक्स्ट स्टेप म्हणजे काय? सचोटी. प्रामाणिकता म्हणजे काय? फक्त सत्य बोलणं. बरोबर आहे. पण जी सत्यता फक्त बोलण्याऐवजी आपण बोलण्याच्या सोबतच आपल्या दैनंदिन जीवनाचा पाठ बनवतो, तेव्हा ती गोष्ट होते, त्याला म्हणतो आपण इंटिग्रिटी. ओके, मग आता इंटिग्रिटी आणि ऑनेस्टीचं एक्झाम्पल, याच्यात डिफरन्स काय? एक उदाहरण आहे
की दिवंगत कवी होते. मी एक उदाहरण हे पेपरमधनं घेतलं होतं आणि मला वाटलं की हे सचोटीला इम्प्लिमेंट होऊ शकतं. कवी नारायण सुर्वे त्यांच्या घरी चोरीचा किस्सा आहे. ओके, तर कोकणामध्ये त्यांचं घर होतं, ते तर दिवंगत झाले होते, पण त्याची मुलगी आणि मुलगी आणि त्यांचे जावई वगैरे त्या परिवारामध्ये ते घरात राहत होते. तर ते बाहेर गावी गेले होते तर बरोबर काही दिवसांसाठी. तर तेव्हा चोरांनी त्यांच्या घरात चोरी केली आणि त्यांनी ते सामान चोरलं तिथल्या घरातलं पूर्ण. त्यात एलईडी टीव्ही वगैरे जे आहे ते चोरलं त्याच्यामध्ये. तर तेव्हा त्यांना जेव्हा ते काही तिथले अवॉर्ड होते ते पण चोरले असतील, त्यांना लक्षात आलं की हे फार महान कवी होऊन गेले आणि त्यांचं घर आहे, घर होतं. तर त्यांनी काय केलं, पण घर चोरी होते माहित होतं, त्यांनी सामान काय परत घरात ठेवून दिलं. ओके, आणि भिंतीवर मजकूर लिहिला आणि त्यात लिहिलं की मला माहित नव्हतं की हे नारायण सुर्वे यांचं घर आहे, नाहीतर मी चोरी केलीच नसती. मला माफ करा, जी वस्तू घेतली आहे ती परत करेन. मी टीव्ही पण नेला होता, तो आणून ठेवला आहे, सॉरी. ओके, बघा. तर मग आता याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर तो व्यक्ती जो आहे चोर, आपण याचा म्हणू की चोर कुठेतरी इमानदार सुद्धा आहे, की त्याला जसं माहित पडलं की हे महान कवीचं घर आहे, त्यांनी आणून दिलं. नाही नको बाबा, हे पैसे काय, हे जे आहे मी काही चोरलेले ते परत घेऊन घ्या, ही त्याची काही इमानदारी. सो इमानदार व्यक्ती काय की चुकी जरी केली तर तो कबूलतो की हो मी चुकी केली होती, तर त्यालाही मी इमानदारी म्हणणार. एखादा व्यक्ती आहे तो एखादा गुन्हा करतो पण नंतर आपण तो म्हणतो, तो कबूलतो की हो मी गुन्हा केला, आपण नाही ठीक आहे, त्यांनी शेवटी का होईना तो आधी तसा वागला पण नंतर त्यांनी इमानदारी दाखवली आहे, बरोबर आहे. पण आता हे झालं इमानदारीचं उदाहरण, ही गोष्ट त्याची प्रामाणिकता दर्शवते. पण मित्रांनो, जर त्याच्यात सचोटी किंवा इंटिग्रिटी असती तर त्यांनी चोरी हा प्रकारच केला नसता. आता ते कवींचं घर निघालं, महान कवींचं, म्हणून त्यांनी काय केलं, परत आणून दिली ती गोष्ट. पण जर का मला सांगा ते कवीचं घर नसतं, दुसरं कोणत्या व्यक्ती घर असतं, तर त्यांनी सामान चोरलं असतं, त्यांनी परत आणून दिलं असतं का? मग त्याच्यामध्ये सचोटी असं तुम्ही म्हणणार का? नाही, सचोटी असलेला व्यक्ती कधी हे कामच करत नाही, बरोबर आहे. सो त्यात प्रामाणिकता आहे पण त्यात सचोटी नाही. ओके, आता सचोटीवर आधारित काही प्रेरणादायी विचार आहेत, काय काय कोट्स आहेत त्याच्यामध्ये, ते बघूयात आपण. हा, तर एक स्वामी विवेकानंदांचं आहे, एक CW लेविसचं पण बघितलं, बरोबर. कोणी पाहत नसतानाही ही आपण काय करतो, जेव्हा प्रामाणिकताने वागतो, बरोबर आहे, त्याला आपण काय म्हणतो, सचोटी म्हणतो. CW लेविस फार फेमस तो थॉट आहे, तो लिहाच तुम्ही. स्वामी विवेकानंदांचं की एक विचार घ्या, त्याला आपले जीवन बनवा, त्याचा विचार करा, त्याच विचाराने जगा. हे काय आध्यात्मिक स्वरूप आहे, कशाचं, इंटिग्रिटीचं. बेंजामिन फ्रँकलिन यांनी म्हटलंय की सचोटी हा यशाचा सर्वात महत्वाचा घटक आहे. यातला कुठलाही तुम्ही एक कोट वापरू शकता. विवेकानंदांचा कोट खूप इफेक्टिव्ह वाटतोय, तर तुम्ही हा इथे घेऊ शकता. ओके, हा, नेक्स्ट बघा. आता उदाहरणे, एक्झाम्पल्स, उदाहरणे, सचोटीवरची काय उदाहरणे आहे. तर व्यावसायिक क्षेत्रामध्ये जसं तुम्ही बघितलं, एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, बरोबर आहे. तर त्याला प्रोजेक्ट रिलीज करायचा होता, बरोबर आहे, परंतु त्याच्याकडनं मोठी एक बग राहून गेलेला आहे, पण त्याला ही माहिती की कोणाला समजणार नाही असं. मग कोणालाही कळणार नाही असं आहे आणि म्हणून तो काम काय करणार, पुढे ढकलणार, बरोबर आहे. हा, ही सामान्य वृत्ती आहे. पण सचोटी काय आहे की नाही, आपल्या वरिष्ठांना चुकीबद्दल प्रामाणिकपणे सांगणे व ती दुसरीपर्यंत प्रोजेक्ट रिलीज न करणे, बरोबर आहे, आपल्या घरी तडजोड न करणे, ही काय व्यावसायिक सचोटी आहे. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे चेर्नोबिल इन्सिडेंट झाला होता, बरोबर आहे, की न्यूक्लिअर जे हे आहे इराणमध्ये, करेक्ट. तर चेर्नोबिल आहे ना, कोणत्याही रशियामध्ये होतं का, मला कंट्री माहित नाही, पण तिथे तिथला जो सायंटिस्ट आहे त्याला किंवा लक्षात आलं की नाही याच्यामुळे काय न्यूक्लिअर रेडिएशन होत आहे, तर त्याने सगळ्यात पहिले स्टेप घेतली होती. ओके, ते एक एक्झाम्पल तुम्ही त्याच्यामध्ये देऊ शकता. ओके, हा, तर असे तुम्ही काही एक्झाम्पल्स आहेत. किंवा कोकोकोला आणि पेप्सीचं उदाहरण आहे, की एकदा काय कोकोकोला सिक्रेट फॉर्म्युला कोणालाच माहित नाही, तो असं म्हणतात की लीक झाला होता. जेव्हा पेप्सीकडे पोहोचला, पेप्सी कोकोकोला इन्फॉर्म केलं, सगळ्यात मोठे दोन्ही कॉम्प्युटर जगातले, भारतातले जगातले सगळ्यात मोठे कॉम्प्युटर, पण पेप्सी सांगितलं की बघा तुमचा फॉर्म्युला रिलीज झालेला आहे, लीक झालेला आहे, तो प्लीज तुम्ही घ्या परत, बरोबर आहे, लीक झालेला आहे. तर ही काय आहे, ही सचोटीचं एक्झाम्पल आहे, बरोबर आहे ना. ही गोष्ट काय दर्शवते, तुमची सचोटी दर्शवते. तर असे डे टू डे लाईफचे तुम्ही जे काही एक्झाम्पल्स आहेत, ते फोक्सवॅगन जी आहे कंपनी, तर त्याचा सुद्धा एक काहीतरी किस्सा आहे सचोटीबद्दलचा, बरोबर आहे, की त्याच्यामध्ये इन्व्हायरमेंट पोल्युशन इंडिकेटर जो आहे त्यात काहीतरी हे राहिलं होतं, चूक झाली होती ती, आणि ती खूप दिवसपर्यंत कोणाला माहित नव्हती. पण नंतर मग तिथलाच एक इंजिनियर आहे, त्याला ती माहिती, त्यांनी ती गोष्ट लीक केली होती, बरोबर आहे, कारण लोकांची सेफ्टी ही ते प्राधान्य त्या कंपनीच्या पेक्षा, त्याला पण आपण काय म्हणणार, इंटिग्रिटी किंवा काय सचोटी म्हणणार, बरोबर आहे. हा, तुम्ही अधिकारी आहेत, मग अधिकारी सचोटी काय, तुम्हाला कंत्राट द्यायचं आहे, कॉन्ट्रॅक्ट द्यायचा, तेव्हा तुम्ही निवडता, तर कोणी तुम्हाला लाच देऊ गेले, ती लाच न घेता, हे जर्नलाइज एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकते. तर लाच न घेता सचोटीचं एक्झाम्पल काय आहे, की कंत्राटाची निवड करणे कशाच्या आधारावर, गुणवत्तेच्या आधारावर निवड करणे, म्हणजेच काय, याला म्हणतात ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इंटिग्रिटी. ओके, हा, लाल बहादूर शास्त्री यांचे एक्झाम्पल आहे. ऐतिहासिक उदाहरण आपण घेऊ शकतो, की एक तर मी तुम्हाला सांगितलं रेल्वेचं उदाहरण सचोटीबद्दलचं लाल बहादूर शास्त्रींचं. दुसरं उदाहरण आहे की हे एकदा त्यांच्या मुलाने सरकारी गाडीचा व्यापार व्यक्तिगत यासाठी केला, तर तेव्हा काय झालं की लाल बहादूर शास्त्रींनी काय केलं,
सरकारी खात्यात प्रवासाचे पैसे स्वतःच्या पगारात जमा केलेत, बरोबर आहे, की खाजगी कामासाठी माझ्या मुलाने वापर करणं, याला म्हणतात उच्च दर्जाची सचोटी, बरोबर आहे. हा, हे एक एक्झाम्पल आहे. नेक्स्ट आणखी एक एक्झाम्पल आहे, माझं फेवरेट एक्झाम्पल आहे गुंडप्पा विश्वनाथ. हे जे आहेत महान क्रिकेटर होते. ओके, हे पार्टनर सुद्धा होते आपल्या प्लेइंग टीमचे, कोणत्या, इंडियाच्या प्लेइंग टीमचे. ओके, हा, तर त्याचे याच्यामध्ये ते प्लेयर होते आणि हे ओपनिंग पार्टनर होते सुनील गावस्कर यांचे. इव्हन सुनील गावस्कर यांची दादी सुद्धा आहेत गुंडप्पा विश्वनाथ, बरोबर. गुंडप्पा विश्वनाथ यांचं लग्न जे सुनील गावस्कर यांच्या बहिणीशीच झालेलं आहे. ओके, तर हे भारताचे कर्णधार होते. 1979 ची गोष्ट आहे की इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यामध्ये बॉब टेलर हा जो फलंदाज होता त्याला टेम्पररी बाद केलं होतं, पण गुंडप्पा विश्वनाथला लक्षात आलं की नाही, तो बाद नाही आहे. तेव्हा गुंडप्पा विश्वनाथने काय पंचच्या निर्णयाकडे दुर्लक्ष केलं आणि काय केलं, त्यांनी टेलरला पुन्हा सांगितलं, पुन्हा बोलवलं त्यांना, बरोबर आहे, आणि खेळा म्हटलं. आता याच्यामध्ये काय केलं की इयन बॉथम आणि बॉब टेलर यांच्या फलंदाजीमुळे भारताला परंतु पराभव स्वीकारावा लागला होता, बरोबर आहे. हा, जर का तेव्हा आउट झाला असता तर भारत मॅच जिंकला असता, पण यांच्यामुळे नंतर भारत पराभव स्वीकारायला भारताने. पण तरीही आता बघा इतक्या मॅचेस होतात, कुणाला माहिती कोणाला ही मॅच आहे, पण आज बघा 1980 चा किस्सा आहे, जवळपास आज 45 वर्षानंतर सुद्धा आज आपण लेक्चरमध्ये ही गोष्ट डिस्कस करतोय, कारण त्या एका खिलाडी वृत्तीमुळे त्यांचं नाव सगळीकडे अजरामर झालं, या एका वृत्तीमुळे, आणि ती म्हणजेच काय, 67 कोणाची, गुंडप्पा विश्वनाथ यांची. ओके, तर असे तुम्ही लाईफचे एक्झाम्पल्स जे आहेत ते टाकू शकता. अगेन माझं एक फेवरेट एक्झाम्पल मी पहिल्या लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलं, 2012 मध्ये स्पेनमध्ये क्रॉस कंट्री शर्यत झाली होती मित्रांनो, आणि त्याच्यामध्ये काय झालं, स्पेनिश धावपटू जो आहे इव्हान अनाया, ओके, याने विजय देण्यासाठी सचोटी दाखवली. कोणाला, केनियन ऑलिम्पियन एबेल मुतई. तर एबेल मुतई जो आहे क्रॉस कंट्री प्रतियोगी, ही रनिंग शर्यत असते क्रॉस कंट्रीची. ओके, तर मुतई काय होता, एबेल मुतई जो आहे तो पुढे धावत होता आणि त्याला शेवटी तो जाऊन थांबला 10 मीटर, त्याला कळलं मी जिंकलो, आणि तो हातून सेलिब्रेट करू लागला वगैरे. तेव्हा मागणं इव्हान पडत आला आणि त्याला लक्षात आलं की अरे ह्या आता सेलिब्रेट करतोय, तर जो इव्हान अनाया आहे तो पुढे धावत सुटला असता आणि त्यांनी जिंकलं असतं, पण तो त्यांनी तसं नाही केलं, तो थांबला आणि त्यांनी अबेल मुदईला पुढे ढकलला. अबे म्हटले अजून रेस संपली नाहीये, आणि तो आता बघा सगळा तो धावत गेला असता आणि अबेल इव्हान अनाया जिंकला जरी कोणी क्रिटिसाइज नसतं केलं का, कारण याची चुकी होती ना, हा सेलिब्रेट करत राहिला होता, तो तर प्रामाणिकपणे जो आहे इव्हान अनाया तो धावतच होता ना. पण तरीही इव्हान अनायाने काय केलं की नाही, इव्हान अनाया म्हटलं की नाही, हा डिझर्विंग आहे, कारण हा पुढे धावत आहे, यानेच याला प्रथम क्रमांक भेटला पाहिजे, आणि मग अबेल मुदई जिंकला, बरोबर आहे. मग तेव्हा दुसऱ्या दिवशी जेव्हा न्यूजपेपरला न्यूज आली तर त्यात होतं की एक उपविजेता ज्याने सचोटीची शर्यत जिंकली, अ रनर अप हु हॅज वॉन द रेस ऑफ इंटेग्रिटी, बरोबर आहे. हा, जेव्हा इव्हान अनायाला विचारण्यात आलं, त्यांनी म्हटलं असतं की ठीक आहे, मी प्रथम क्रमांक मिळवला सुद्धा असता, पण मग मी माझ्या आईला काय उत्तर दिलं असतं, करेक्ट. सो हे जी सचोटी आहे ही डेव्हलप अशी होत नाही, लहानपणापासून जेव्हा आईने ते संस्कार रुजवले असतील, बरोबर आहे, म्हणून त्यांनी हे त्याच्यामध्ये सचोटी होती, करेक्ट. हा, मग आता वेस्ट सचोटी डेव्हलप कशी करायची, मग आता डेव्हलप करायची असेल तर काय, तर आपल्या आयुष्यामध्ये काही नैतिक मूल्य आहे त्याची स्पष्टता निर्माण करा, बरोबर आहे, नैतिक मूल्यांची स्पष्टता निर्माण करा लहानपणापासूनच, बरोबर आहे. असं अनेकदा महात्मा गांधी म्हणाले की माझे जीवनच माझा संदेश आहे, बरोबर आहे, कारण त्यांच्या वाणीमध्ये आणि त्यांच्या कृतीमध्ये समानता होती, करेक्ट. छोट्या गोष्टीमध्ये प्रामाणिक राहणे, छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत की त्याच्यामध्ये काय राहा, प्रामाणिक राहा, असं नाही होत. सो ॲटॉमिक हॅबिट्स नावाचं एक पुस्तक आहे की सिंगल गोष्ट कशी आयुष्यामध्ये एकदम हे पाडते. तुम्ही पहिले छोट्या छोट्या गोष्टीमध्ये प्रामाणिक राहणार, तेव्हा कुठे तुमच्या याच्यामध्ये काय होणार, इंटिग्रिटी जी आहे ती डेव्हलप होणार आहे. ओके, जसं कृती आणि तत्व याच्यामध्ये सुसंगती आहे. ओके, नैतिक धैर्य किंवा मोरल करेज आहे ते विकसित होणार आहे तुमच्यामध्ये, बरोबर आहे. हा, सार्वजनिक सेवकांमध्ये प्रामाणिकता कशी विकसित करता येईल, मग सेवक मेन आहे की आपल्या याच्यामध्ये तर कशा प्रकारे आपण जर सेवक आहेत, ओके, सार्वजनिक सेवक आहेत, आपले सिव्हिल सर्वंट्स आहेत, त्याच्यामध्ये कशी होणार आहे, तर तुमचं शिक्षण जे आहे ते कसं झालं पाहिजे, लहानपणापासून मूल्याधारित व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन झालं पाहिजे. देन नैतिक प्रशिक्षण, मोरल एज्युकेशन आणि इथिकल एज्युकेशन झालं पाहिजे. देन तुमचे जे संस्थापक यंत्रणा आहेत त्या मजबूत असल्या पाहिजेत. विसल ब्लोअर आहेत त्यांना काय मिळालं पाहिजे, संरक्षण मिळालं पाहिजे. आणि जे विविध लीडर्स आहेत विविध क्षेत्रातले आपले महान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधी असतील, लोकमान्य टिळक असतील, यांचे आदर्श आपल्या जीवनामध्ये आपल्याला उतरवता आले पाहिजेत. ओके, हा, तर नेतृत्वाचे आदर्श उदाहरणं याच्या इफेक्टिव्हनेसने, आणि एखादे अधिकारी जे असतात आपले जसं टीएन शेषन आहे, त्यांचं एक्झाम्पल फार महत्वाचं आहे. एक दादे म्हणायचं की नेशन वर्सेस शेषन, टीएन शेषननी इंटिग्रिटी जपली होती आपल्या याच्यामध्ये. ई श्रीधरन यांचं एक्झाम्पल आहे. ई श्रीधरन, ओके, तो चीफ इलेक्शन कमिशनर होते टीएन शेषन, आणि त्यांनी पहिल्यांदा जे लागू केले होते कडक नियम, आधी काय कोणी वोटिंग टाकायचं काय करायचं, पण ते कडक नियम लागू केले, प्रत्येकाला वोटिंग कार्ड जे आहे ते कंपल्सरी केलं होतं आणि हे घेतलं होतं, आणि आजही त्यांचं नाव घेण्यात येतं टीएन शेषन. ई श्रीधरन
जेव्हा दिल्ली मेट्रो प्रोजेक्ट आहे जो जगातल्या भारतातला जगातला सगळ्यात नामांकित प्रोजेक्ट म्हणून मेट्रोचा ओळखला जातो, की त्याच्यामध्ये तेव्हा त्यांनी निवड करताना एकदम बेस्ट ज्या कंपन्या आहे, बेस्ट जे वेंडर्स आहेत त्यांची निवड केली, कुठले करप्शन वगैरे हे न करता. आणि दिल्ली मेट्रो प्रोजेक्ट हा सगळ्यात सक्सेसफुल प्रोजेक्ट जो आहे तो भारत सरकारचा ठरला त्याच्यामध्ये, बरोबर आहे. हा, सो ई श्रीधरन आणि त्यांनी जो प्रोजेक्ट आहे तो त्याची डेडलाईन आहे त्याच्या 2 वर्ष आधीच संपवून टाकला होता. सो ह्या गोष्टीत हे जे 83 अशी उदाहरणं तुमच्या समोर असतील तर आणखी तुम्हाला इफेक्टिव्ह हे करता येईल, बरोबर आहे. मग एक लाताना एक कन्क्लुडिंग रिमार्क तुम्ही लिहू शकता की प्रामाणिकता हा कौशल्य नसून, प्रामाणिकता हे काय कौशल्य आहे, प्रामाणिकता किंवा सचोटी ज्याला आपण म्हणतो, ऍडव्हान्स म्हणजे आपण इंटिग्रिटी म्हणजे काय सचोटी. सचोटी हे केवळ कौशल्य नसून सातत्याने जोपासण्यात येलेला चारित्र्य गुण आहे. हे काय आहे, हा फक्त काही कौशल्य नाहीये, तर हा सत्याने जोपासलेला काय आहे, चारित्र्य गुण आहे. अँड इन दॅट वे यू विल एंड. मग आता आपण फ्रेमवर्क कसं केलं, पूर्ण एकदा रिवाइज झालं तर काय, सगळ्यात पहिले आपण व्याख्येपासून सुरुवात केली, सचोटीची व्याख्या. आणि सचोटी व्याख्या आपण दिली, CW लेविसची व्याख्या देऊ शकता तुम्ही, ऑर्गनायझेशन इकॉनॉमिक कॉपरेशन अँड डेव्हलपमेंट देऊ शकता. ओके, विचार, मूल्य, विचार, शब्द आणि कृती याच्यामध्ये सुसंगतता, कुठलाही दबावाला न जुमानता नैतिक निर्णय घेणे, योग्य निर्णय घेणे म्हणजेच काय, सचोटी, बरोबर आहे. त्यानंतर आपण बघितले वैशिष्ट्य सचोटीची कोणती कोणती आहेत, तर त्याला आपण डिस्कस केले होते, कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत, बरोबर आहे. मोरल युनिफॉर्मिटी आपण बघितली, त्याच्यामध्ये अकाउंटेबिलिटी बघितली, रिस्पॉन्सिबिलिटी बघितली त्याच्यामध्ये, बरोबर आहे. हा, त्यानंतर काय, ह्युमॅनिटी इन द ऍक्शन, नम्रता सुद्धा असली पाहिजे, हे सुद्धा सचोटीचं उदाहरण आहे मित्रांनो, नम्रता असतं. APJ अब्दुल कलामांचं उदाहरण होतं, पीपल्स प्रेसिडेंट. आराखडा आपण बघितला, नैतिकतेचा जो आराखडा आहे, ती चार्ट किंवा ती डायग्राम ती तुम्ही ठेव करू शकता, बरोबर आहे. त्यानंतर आपण कशावरती आलो, सचोटीचं सूत्र जे आहे, सत्य धर्मचरण. ओके, मी तुम्हाला म्हटलं धर्म म्हणजे इथे हिंदू मुस्लिम धर्म नाही, धर्म म्हणजे काय, ड्युटी, तुमचं कर्तव्य आणि काय योग्य आहे ते वागणं, त्याला आपण धर्म असं म्हणतो, बरोबर आहे. ते आपण बघितलं. देन आपण बघितलं याच्यामध्ये की त्याचे फायदे काय काय, जर सचोटी असेल तर काय होतं, ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काय फायदा होतो, सामान्य जीवनामध्ये आपल्या रेग्युलर जीवनामध्ये काय काय फायदा होतो त्याचा, ते आपण बघितलं, बरोबर आहे. प्रशासनावरचा विश्वास जो आहे तो वाढतो लोकांचा. देन आपण आलो तर एकदा का आपण फायदे बघितले, त्यानंतर ती जी गोष्ट आहे त्याची काही उदाहरणं आपण बघितली, बरोबर आहे. उदाहरणाची आहेत ती आपण बघितली, तर त्यातलं एखादं उदाहरण तुम्ही लिहू शकता, खूप उदाहरणं मी डिस्कस केली तुमच्यासोबत. त्यानंतर नेक्स्ट, ती डेव्हलप करता येईल तर ती डेव्हलप कशी करता येईल, आणि स्पेशली अधिकाऱ्यामध्ये ती डेव्हलप कशी करायची, तर त्याचं आपण हे लिहिलं होतं मुद्दा. ओके, आणि कन्क्लुडिंग रिमार्क, सचोटी ही कौशल्य नसून सातत्याने जोपासलेला एक काय आहे, चारित्र्य गुण आहे. ओके, आणि इन दॅट वे वी विल एंड. तर अशा मित्रांनो, आता सचोटी फार महत्वपूर्ण होतं, कारण तुमच्या सिलेबसचा टॉपिक आहे नीतिशास्त्र सचोटी, सिलेबसचा वर्ड आहे सचोटी, आपण एकदम डिटेल हा घेतलेला आहे. अशाच प्रकारे आपण आपल्या 20 डेफिनेशन ज्या आहेत त्या घेणार आहोत आपल्या टर्मिनॉलॉजीमध्ये. तर मित्रांनो, ज्यांना पण इंटरेस्ट असेल, आणि उदाहरणार्थ वेळ नाहीये मित्रांनो, वेळ काढावा लागतो, वेळ असा मिळत नसतो, तर वेळ आपल्याला काढावा लागत असतो. आणि डेफिनेटली अनेक विद्यार्थ्यांनी आता तयारी सुरुवात केलेली आहे, तर माझी इथिक्सची जी बॅच आहे, इथिक्स आणि एसे, या दोन्ही माझ्या बॅचेस आहेत. ओके, आणि एकदम कमी किमतीमध्ये आहेत, आणि एकदम पाहिजेत का क्रक्स मी देणार आहे त्याच्यामध्ये. इथिक्स मध्ये ज्या 20+ संकल्पना आहेत, 60 केस स्टडीज मी डिस्कस करणार आहे, 20 ते 2000 ते 2025 प्रत्येक त्याचे लिखित आणि व्हिडिओ दोन्ही प्रकारे आपण विश्लेषण घेणार आहे. ओके, तर हे आहे इथिक्सच्या पेपरमध्ये. आणि एसेच्या पेपरमध्ये जर का आपण बघितलं मित्रांनो, तर 70+ निबंध मी तुमचे रिटर्न देणार आहे, बरोबर आहे. आणि 20+ फिलॉसॉफी, जसं UPSC मध्ये निबंध येतात फिलॉसॉफी निबंध, तसे तुमच्या याच्यामध्ये येणार आहे. त्याच्या विविध पद्धती काय, सुरुवात शेवट करण्याच्या विविध अवतरणे आहेत, महापुरुषांची उदाहरणं आहेत, हे सगळ्या गोष्टी आहेत, तर ह्या सुद्धा आपण याच्यात घेणार आहोत. इथे स्कॅन पण तुम्ही करू शकता, किंवा भूषणदूत अकॅडमी हे ऍप आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता. माझा मोबाईल नंबर इथे दिलेलाच आहे तुम्हाला फाईलमध्ये, बरोबर आहे. सो तुम्ही मला काही असेल तर, काही क्युरी असेल तर ते विचारू सुद्धा शकता. तर भूषणदूत अकॅडमी हे ऍप जे आहे ते तुम्ही डाउनलोड करून घ्या त्याच्यामध्ये, ठीक आहे. सो थांबूयात मग मित्रांनो आज. सो थँक्यू व्हेरी मच.